दृष्टिकोनातून सुद्धा भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी फार मोलाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसते. भाऊसाहेबांचा सर्वात महत्वाचा जर उद्देश आणि भाऊसाहेबांचा फोकस जर कशावर असेल तर या ठिकाणचा विदर्भातील जो शेतकरी किंबहुना नंतरच्या काळात त्यांचा दृष्टिकोन फार व्यापक झाल्याचं आपल्याला दिसतंय. तो व्यापक असा आहे केवळ विदर्भापुरते वायुसर राहिले नाही तर ते महाराष्ट्रापुरते झाले, महाराष्ट्रापुरते न राहता देशापुरते झाले आणि शेवट तर आपल्याला असं दिसतंय की देशापुरते भाऊसाहेब राहिले नाही तर जागतिक कीर्तीचा कृषी पंडित म्हणून या ठिकाणी भाऊसाहेबांकडे पाहावं लागेल. आजही आपल्याला दिसतंय की ज्यावेळेस जगाचा इतिहास आपण पाहतो, जगाच्या विचारवंतांचा विचार ज्यावेळेस आपण करतो किंवा जगातील जे कृषी पंडित आहेत त्या कृषी पंडितांचा ज्यावेळेस विचार करतो आणि त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की आज जगात जी लोकशाही आहे किंवा जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकशाहीचा वापर होतो त्या ठिकाणी एखाद्या कृषी संबंधित जर एखादा विचार आला असेल किंवा कृषी संदर्भात जर एखाद्याला असं ठरलं असेल की आपल्या या संपूर्ण या शतकात 21व्या शतकात असा कोण आहे की ज्या माणसानं या ठिकाणी कृषीसाठी सर्वात चांगलं जर कार्य केलं असा जर विचार कधी आला असेल तर ह्या घेण्याचा प्रयत्न सुद्धा अमेरिकेने केला आणि अमेरिकेने ज्यावेळेस हा प्रयत्न केला त्यावेळेस अमेरिकेने या संदर्भात संपूर्ण जगातील जे नेते आहेत त्या नेत्यांचा किंवा त्या ठिकाणचे जे कृषी मंत्री आहेत त्या सर्वांचा विचार केला आणि आपला असं लक्षात येईल की अमेरिकेने ज्यावेळेस त्यांच्या देशात कृषीशी संबंधित या ठिकाणी ताम्रपट देण्याचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस तो स्वर्गीय भाऊसाहेबांच्या नावावर दिला. यावर आपल्याला दिसतंय भाऊसाहेब केवळ विदर्भापुरते नव्हते, महाराष्ट्रापुरते नव्हते, देशापुरते नव्हते तर जागतिक कीर्तीचे कृषी पंडित होते हे आपल्याला दिसते. आता बोलता बोलता केवळ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1960 मध्ये भाऊसाहेबांनी जे जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं त्या मागचा उद्देश आणि तो जर आपण आज जर लक्षात घेतला तर भाऊसाहेबांची दृष्टी किती होती, भाऊसाहेबांचा एकंदर शेतकऱ्याने पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि आपल्या देशातील शेतकरी सुद्धा हा पाश्चात्य ज्ञानाबरोबर या ठिकाणी कृषी संबंधित जे अनेक शोध लागले आहे, संशोधन झालेले आहे त्या संशोधनाशी किती जवळचा असला पाहिजे व ते संशोधन त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही भावना भाऊसाहेबांनी होती. आणि म्हणून भाऊसाहेबांनी हे जे कृषी प्रदर्शन भरवलं हे कृषी प्रदर्शन जागतिक कीर्तीचं होतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी अशा स्वरूपाचं कृषी प्रदर्शन नंतरच्या कालखंडात भरण्याचं ऐकवत येत नाही. हे त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. हे आपल्याला भाऊसाहेबांचा प्रेरणा दिसतो आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंबहुना महाराष्ट्राला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर विदर्भात किंवा केवळ महाराष्ट्रातील नसेल अशा स्वरूपाचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्याचा मानस आज किंवा या भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन भैयासाहेब देशमुखांनी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमाने ठरवलं आणि आज फार मोठ्या प्रमाणात विदर्भात गती असेल एवढं मोठं कृषी प्रदर्शन अमरावतीला 27 पासून 31 तारखेपर्यंत या ठिकाणी भरवले जात आहे. याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. ही दृष्टी या ठिकाणी भैयासाहेबांनी दाखवली ते सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच या अनुषंगाने भाऊसाहेबांचे वेगवेगळ्या कार्यावर फार काही बोलत आहे. शैक्षणिक भाऊसाहेबांचं आपलं शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी आपण प्रामुख्यानं अनेक वेळा उहापोहा करतो परंतु त्या शैक्षणिक धोरणाच्या मागची पार्श्वभूमी काय आहे याचा जर विचार केला तर आपल्याला दिसतंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं परंतु हे सुद्धा भाऊसाहेबांनी या ठिकाणी जाणलं होतं हे आपल्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. कारण जोपर्यंत या ठिकाणचा हा अशिक्षित शेतकरी शिकणार नाही, जोपर्यंत त्याला शिक्षण घेऊन सुट्टे होणार नाही तोपर्यंत स्वतःच्या घराचा स्वतःच्या कुटुंबाचा विकास करणार नाही याची जाणीव भाऊसाहेबांना होती. आणि म्हणून याचा जर उद्धार करायचा आहे, याची जर उन्नती करायची आहे, शेतकऱ्याला जर या ठिकाणी उन्नत करायचं असेल तर तो पहिले शिकला पाहिजे. तो प्रामुख्यानं सावकारांच्या अडकला जाऊ नये ही प्रामुख्याने भूमिका भाऊसाहेबांची होती. आणि म्हणूनच आपल्याला दिसते भाऊसाहेब शिकत असताना पासून किंवा शिक्षण घेऊन भारतात आल्यापासून तर एकंदर भाऊसाहेबांच्या कार्याकडे पाहिलं तर त्याचा केंद्रबिंदू आपल्याला केवळ शेतकरी दिसतो आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी भाऊसाहेबांनी केल्याचं आपल्याला दिसते. आज शेतकरी संघटना आहे पण ही शेतकरी संघटनेचं मूळ जर पाहिलं तर भाऊसाहेबांच्या कार्यात दिसते. भाऊसाहेबांनी जे संघ निर्माण केले, भाऊसाहेबांनी कृषी क्रांती केली या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केले तर आपल्याला दिसेल की भाऊसाहेबांचा मूळ बिंदू हा शेतकरी होता. मूळ शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचा उन्नती केली पाहिजे कारण भारत देश हा कृषीप्रधान देश या अर्थाने आपण म्हणतो. तर या ठिकाणचा शेतकरी जोपर्यंत सुद्धा संपन्न होणार
होणार नाही तोपर्यंत त्या समस्या त्याला जाणता येणार नाही आणि जोपर्यंत त्याला त्या समस्या समजणार नाही तोपर्यंत या ठिकाणी त्या समस्यावर उपाय निर्माण करणार नाही आणि ज्यावेळेस त्याला उपाय सापडेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं या ठिकाणचा शेतकरी हा सज्ञान होईल, ज्ञानी होईल आणि एकंदर आपल्या उन्नतीसाठी तो कार्य करेल. भाऊसाहेबांनी विचारलं. आज आपण या दृष्टिकोनातून जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना या ठिकाणी स्नेह संमेलन त्या अनुषंगाने आपण दरवर्षी स्नेह संमेलन साजरा करत असताना आपण या भाऊसाहेबांच्या विविध कार्याचा विविध दृष्टिकोनातून कसा विकास करता येईल, त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल, समाजापर्यंत कसे पोहोचता येईल या दृष्टिकोनातून आपण सतत झटत आहोत, प्रयत्न करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण अनेक वेळा यावर्षी सुद्धा आपण बऱ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सफल झालेलो आहोत हे या ठिकाणी सांगणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे.